श्री स्वामी समर्थ. रविवार दिनांक 15 फेब्रुवारी, महाशिवरात्री. पहा आजचे राशी भविष्य. मेष रास. रखडलेली कामं मार्गी लागतील. निर्णय घेताना स्पष्टता राहील. महाशिवरात्रीच्या निमित्ताने मन शांत ठेवून शिवनामस्मरण केल्यास संयम आणि स्थैर्य टिकेल. घाईघाईत निर्णय टाळा. वृषभ रास. आर्थिक बाबतीत आज विचारपूर्वक पावलं टाकाल. स्थैर्य हवं असल्यास अनावश्यक खर्च टाळणं फायदेशीर ठरेल. महाशिवरात्री साधेपणा आणि संयम पाळल्यास अंतर्गत शांतता मिळेल. खर्चाचं नियोजन करा. मिथुन रास. संवाद कौशल्य आज तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. चर्चा भेटीगाठीमधून कामं मार्गी लागतील. महाशिवरात्रीनिमित्त महादेवाची पूजा करा. कर्क रास. कुटुंबियांशी जुळवून घेणं सोपं जाईल. भावनिक आधार मिळेल आणि मन हलकं वाटेल. घरातील ज्येष्ठांशी मनमोकळा संवाद ठेवा. शंकराला बेलपत्र अर्पण करा. सिंह रास. आजच्या महत्त्वाच्या कामात पुढाकार घेण्याची संधी मिळेल. नेतृत्व दाखवताना इतरांचं मत ऐकलं तर परिणाम अधिक चांगले मिळतील. नम्रता ठेवल्यास नातेसंबंध अधिक सुसंवादी राहतील. कन्या रास. नियोजन केल्यास कामाचा ताण कमी होईल. शिस्त आणि सातत्य जोपल्यास मन स्थिर राहील. कामाची यादी करून प्राधान्यक्रम ठरवा. भगवान महादेवाची पूजा करा. तुळ रास. नातेसंबंधात समतोल साधण्याची गरज भासेल. गैरसमज कमी होतील. मनातील द्वंद्व सोडून संतुलन साधण्याचा प्रयत्न करा. संवादात सौम्यता ठेवा आणि ऐकण्यावर भर द्या. वृश्चिक रास. भावना तीव्र राहू शकतात. संयम ठेवल्यास परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. जीवनाला सकारात्मक दिशा मिळेल. प्रतिक्रिया देण्याआधी थोडा वेळ घ्या. शिवशंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. धनुरास. नवीन कल्पना सुचतील आणि उत्साह वाढलेला राहील. शिकण्याची किंवा काहीतरी नवं सुरू करण्याची इच्छा होईल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास मन प्रसन्न राहील. मकर रास. मेहनतीचे परिणाम दिसू लागतील. जबाबदाऱ्या वाढतील पण संयम ठेवल्यास नियंत्रणात राहतील. कामात सातत्य ठेवल्याने आत्मविश्वास वाढेल. ओम नमः शिवाय जप करा. कुंभ रास. वेगळ्या पद्धतीने विचार केल्यास उपाय सापडतील. मित्रांकडून चांगला पाठिंबा मिळू शकतो. एखाद्याला मदतीचा हात द्या किंवा सकारात्मक सल्ला द्या. महादेवाचा आशीर्वाद मिळेल. मीन रास. सर्जनशीलतेने कामं पूर्ण कराल. भावना व्यक्त करण्याची योग्य वेळ आहे. करुणा आणि संवेदनशीलता जपल्यास मन प्रसन्न राहील. कला, संगीत किंवा लेखनासाठी थोडा वेळ काढा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.